नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना टिक्कर मराठी ॲप वरती विविध विषयांचे व्हिडिओ पाहिलेले असतील। मग त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, बरोबर। परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे। तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विषय आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनलला देखील भेट दिली असेल तर अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला सांगितलं जातं, शिकवलं जातं। त्यामध्ये तुमचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट माझा शिकवण्याचा अनुभव आहे। गेल्या 32 वर्षापासून मी मराठी व्याकरण शिकवत असतो। आतापर्यंत तुम्ही गेल्या महिनाभरामध्ये जवळजवळ 28 मराठी व्याकरणाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। आज आपण या ठिकाणी 29वे हे जे काही पुष्प आहे ते 29वे पुष्प आपण गुंफणार आहोत। पण 29वे हे पुष्प गुंफत असताना हे आहे मित्रांनो शब्द प्रकार। शब्द प्रकाराचा विचार करत असताना तुमची पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल अथवा सरळ सेवा परीक्षा असेल, याच्यामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत। या 3 घटकामध्ये पहिला जो घटक वगैरे आहे त्या पहिल्या घटकाचा विचार करत असताना त्याला म्हणायचं वर्ण विचार। दुसरा जो घटक वगैरे आहे त्या दुसऱ्या घटकाला म्हटलं जातं शब्द विचार। आणि तिसरा जो घटक वगैरे आहे त्या तिसऱ्या घटकाला म्हटलं जातं वाक्य विचार, बरोबर। आता वर्ण विचारावर आधारित काय आहे? शब्द विचार। आणि शब्द विचारावर आधारित काय आहे? वाक्य विचार। मग आता या शब्द प्रकारांचा विचार करत असताना शब्द प्रकारामध्ये काही महत्त्वाचे घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत। त्या महत्त्वाच्या घटकामध्ये 100% गॅरंटेड तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळवून देणारे जे काही विषय वगैरे आहे त्या विषयाचा विचार करत असताना किंबहुना त्या घटकाचा विचार करत असताना त्यामध्ये मित्रांनो हे घटक तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे त्याला म्हटलं जातं समानार्थी शब्द। हे करायचेच बरं का तुम्हाला, याच्यावरती तुम्हाला परफेक्ट लक्ष केंद्रित करायचं आहे। दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं विरुद्धार्थी शब्द। तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं अलंकारिक शब्द। अलंकारिक शब्द। चौथा जो भाग आहे त्या चौथ्या भागामध्ये इथं शब्द समूहाबद्दल एक शब्द। शब्द समूहाबद्दल एक शब्द। पाचवा जो प्रकार वगैरे आहे त्या पाचव्या प्रकारामध्ये तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द, शुद्ध आणि अशुद्ध शब्द। त्यानंतर सहावा जो काही प्रकार आहे त्या सहाव्या प्रकारामध्ये सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द। सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द। आणि त्यानंतर सातवा जो भाग वगैरे आहे त्या सातव्या भागाचा जर विचार वगैरे केला तर तिथं समूह दर्शक शब्द किंवा त्याच्यामध्येच पिल्लू दर्शक शब्द। त्याच्यातच काय असतात रे? ध्वनी दर्शक शब्द। ध्वनी दर्शक शब्द। त्यानंतर काय आहे? घर दर्शक शब्द। हे देखील तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे। मग एकंदरीत या सर्व सारासार घटकांचा विचार केला तर इकडे पहा, एक समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लू दर्शक शब्द, ध्वनी दर्शक शब्द आणि घर दर्शक शब्द। त्याचबरोबर मराठी भाषेतील म्हणी आहे, मराठी भाषेतील वाक्प्रचार आहे, याचाही तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याच्या पलीकडे मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांची टोपणनावे, मराठीतील गाजलेल्या साहित्यकृती व त्यांचे लेखक म्हणजे गाजलेली पुस्तके व लेखक, त्यानंतर मराठी साहित्य ठळक घटना, हा जो काही प्रपंच आहे तर 100% 8 गुणांसाठी हा भाग तुम्हाला विचारला जातो।
चला तर या शब्द प्रकारामध्ये आपण काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि त्याचं उत्तर आपण पाहणार आहोत. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर विचार वगैरे केला तर तिथं प्रश्न कसे विचारले जातात. तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे की विभावरी 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 या शब्दाचा समानार्थी समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी योग्य शब्द ओळखा. समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी अचूक योग्य शब्द ओळखा. ओके. योग्य शब्दाची समानार्थी या शब्दाचा समानार्थी योग्य शब्दाची निवड करा किंवा योग्य शब्दाची निवड करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला. विभावरी या शब्दाचा समानार्थी असलेला योग्य शब्दाची काय करायची तुम्हाला निवड करायची आहे. योग्य शब्द या शब्दाचा समानार्थी योग्य शब्द निवडा. ओके. आणि मग इथं काय पर्याय तुम्हाला दिले तर इथं तुम्हाला पर्याय दिले. ए पर्याय दिला पहा. पहिला पर्याय काय दिला की विभावरी नदीचं नाव आहे. वेल वेल म्हटलं जातं. रात्र नंतर विभावरी चांदणी. काय उत्तर असू शकतं अंदाजे सांगा. काय वाटतं तुम्हाला की विभावरी हा खालीलपैकी कशाचा समानार्थी शब्द आहे. चला सांगा बरं अंदाजे काय वाटतं की विभावरी हा खालीलपैकी कशाचा समानार्थी शब्द आहे. नदीचा, वेल, रात्र आणि चांदणी. चला पाहूया काय घडते ते. विभावरी नाही तर विभावरी हा जो शब्द आहे तर हा आहे रात्रीचा समानार्थी शब्द आहे. कशाचा. रात्रीचा. नदीला समानार्थी शब्द काय आहे माहिती आहे. नदीला म्हटलं जातं सरिता. नदीला काय म्हटलं जातं सरिता. वेल म्हणजे काय रे लता. रात्रीला समानार्थी शब्द काय आहे. रात्र म्हणजे रजनी. तिलाच काय म्हटलं जातं निशा. तिलाच काय म्हटलं जातं विभावरी. विभावरी. तिलाच काय म्हटलं जातं यामिनी. ओके. यामिनी हे रात्रीचे समानार्थी शब्द आहेत. आणि चांदणी म्हणजे कौमुदी. काय आहे कौमुदी. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे समानार्थी शब्द ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता दुसरा जर प्रश्न पाहिला तर तुम्हाला दिलं जाईल सविता. हा प्रश्न क्रमांक 2 आहे. सविता हा खालीलपैकी कशाचा समानार्थी शब्द आहे. सविता. आणि मग इथं काय दिलं जातं तुम्हाला. इथं दिलं जाईल की चंद्र. इथं पर्याय दिला जातो सूर्य. इथं पर्याय दिला जाईल नदी. इथं पर्याय दिला जाईल अस्वल. बरोबर. असे पर्याय तुम्हाला दिले जातात. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. काय काय लक्षात घ्यायचं आहे की चंद्र, सूर्य, नदी आणि अस्वल. तर सविता या शब्दाचा समानार्थी शब्द जर पाहिला तर मित्रांनो सविता म्हणजे सूर्य. हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. ऋग्वेदामध्ये सूर्याची जी 12 नावं वगैरे दिलेली आहेत त्यामध्ये ओम भास्कराय नमः, ओम सविताय नमः. मग सविता हे सूर्याला दिलेलं काय आहे समानार्थी शब्द आहे. कशाचा समानार्थी शब्द आहे रे सूर्याचा. हे असे प्रश्न असतात. आता दुसरा प्रश्न समजा विचारला. तिसरा प्रश्न विचारला. काय विचारला की शाखामृग हे खालीलपैकी कशाचं नाव आहे. शाखामृग. आता शाखामृग म्हटल्यानंतर इथं तुम्हाला पर्याय दिले की शाखामृग म्हणजे काय आहे. हरिण आहे, काळवीट, काळवीट, त्याच्यानंतर माकड आणि त्यानंतर दिलं या ठिकाणी माकडानंतर अस्वल. आता ABCD पर्याय तुम्हाला ABCD. आता या पर्यायांचा जर विचार वगैरे केला. शाखा म्हणजे झाडाच्या फांद्या आणि मृग म्हणजे हरिण. मग हरिण जसं जमिनीवर धावतं सुसाट वेगामध्ये ते पळत असतं तशा पद्धतीने शाखा म्हणजे झाडाच्या फांद्यावरती पळणारं जे काही माकड आहे त्या माकडाला काय म्हटलेलं आहे त्यांना शाखामृग
हा माकडाचा समानार्थी शब्द आहे. कशाचा समानार्थी शब्द आहे रे? माकडाचा. ठीक आहे. मग पुढची बाजू जर आपण पाहिली तर पहा, पुढे जर आपण पाहिलं तर पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर त्यानंतर आपण जर पाहिलं चपला. आता चपला हा कशाचा समानार्थी शब्द आहे? चपला. चपला म्हटल्यानंतर चपलाला काय म्हटलं जातं? विजेला समानार्थी शब्द आहे. त्यालाच म्हटलं जातं सौदामिनी. काय आहे रे ती? सौदामिनी. तिलाच काय म्हटलं जातं? तडित. त्यालाच काय म्हटलं जातं? विद्युत. आता हे विजेचे समानार्थी शब्द आहे. कशाचे? विजेचे. चपला म्हणजे काय रे? वीज. मग विजेला समानार्थी शब्द सौदा, त्याचबरोबर तडित आणि विद्युत हे विजेचे समानार्थी शब्द आहे. हेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जर पाहिलं तर समजा अनल, अनल आणि अनिल. आता अनल आणि अनिल. अनल म्हणजे काय रे? अनल याचा अर्थ विस्तव होतं. विस्तव. त्यालाच काय म्हटलं जातं रे? विस्तवालाच विस्तव. विस्तव शब्द आहे. विस्तव. त्यालाच म्हटलं जातं पावक. त्यालाच म्हटलं जातं वन्नी शब्द आहे. काय शब्द आहे? वन्नी शब्द आहे. ठीक आहे. अनल म्हणजे काय रे? वारा. त्यालाच काय म्हटलं जातं? मारू. त्यालाच शब्द काय आहे? पवन. त्यालाच काय म्हटलं जातं? वात म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वात. तर हा जो काही प्रकार आहे या प्रकाराचा विचार करत असताना समानार्थी शब्द 100% परीक्षेच्या दृष्टिकोनातून येतातच. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला समानार्थी शब्द इयत्ता 8वीचं जे स्कॉलरशिप पुस्तक आहे या स्कॉलरशिप पुस्तकामध्ये इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंत जे काही गद्य आणि पद्यपाठ असतात त्यांच्यामध्ये जे जे समानार्थी शब्द आलेले आहेत ते सर्व दिलेले असतात. त्याचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर पुढच्या भागाचा विचार करत असताना दुसरा जो काही घटक आहे त्याला म्हटलं जातं विरुद्धार्थी शब्द. काय आहे रे तो? विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्दांचा विचार जर केला तर विरुद्धार्थी शब्दामध्ये कधी कधी चुकीची जोडी ओळखा, योग्य अर्थाची निवड वगैरे करा, अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे असतात. मग याच्यामध्ये जर आता प्रश्न पहा कसा विचारला. तुम्हाला जर विचारलं पुढारी, तर पुढारीच्या विरुद्धार्थी शब्द काय? तर उत्तर काय असतं रे? अनुयायी. अनुयायी. पुढारीच्या विरुद्ध काय आहे? अनुयायी. पुढारी म्हणजे काय? पुढारी काय करत असतो? सूचना देत असतो. नेतेगिरी, मोहरक्या ज्याला म्हटलं जातं, नेता ज्याला म्हटलं जातं. आणि बाकीचे जे काही अनुयायी आहेत ते त्याचं काय करतात? अनुयायी अनुकरण करत असतात. मी जर म्हटलं आरोहण, आरोहण, ध्वजाचं आरोहण केलं. आरोहण केलं म्हणजे काय केलं? ध्वज चढविणे. आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अवरोहण. आरोहणच्या विरुद्ध अवरोहण. अवरोहण याचा अर्थ होतो उतरवणे. काय होतो रे? उतरवणे. याला म्हणायचं उतरवणे. ठीक आहे. पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर इथं अध्यापन. अध्यापनच्या विरुद्ध काय आहे रे? अध्ययन. अध्ययन. अनुपमच्या विरुद्ध अनुपम. अनुपमच्या विरुद्ध काय आहे रे? निरुपम. निरुपम. अनुपमच्या विरुद्ध निरुपम. पहिला मुद्दा झाला समानार्थी शब्द, दुसरा मुद्दा झाला विरुद्धार्थी शब्द. आता काय आहे तिसरा मुद्दा? अलंकारिक शब्द. तिसरा मुद्दा आहे अलंकारिक. अलंकारिक शब्द. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तुम्हाला बोली भाषा आहे आपली मराठी भाषा. तुम्ही शासकीय सेवेमध्ये काम करणार आहात. कायद्याच्या चौकटीत राहून समोरचा ज्या काही विविध प्रकारचे प्रश्न असतात त्या व्यक्तींचे प्रश्न सोडवणं तुम्हाला गरजेचं असतं. आणि म्हणून शब्दांचा परिचय असणं जरूर आहे. जसं गंडांत, गंडांत. त्याच्यानंतर अंडी, अंडी पिल्ली. अंडी पिल्ली नंतर काय? की पुतना मावशी, पुतना मावशी. पुतना मावशी नंतर काय? की या ठिकाणी शब्द वापरला अळवा वरचे. अळवा वरचे
पाणी. त्याचबरोबर त्रिशंकू, त्रिशंकू असे शब्द वापरले जातात. मग तुम्हाला माहित पाहिजे गंडांतर म्हणजे काय, आळवावरचे पाणी कशाला म्हणतात, त्रिशंकू सरकार हे काय असतं. बरोबर. मग याचा विचार करत असताना गंडांतर भीतीदायक संकट. गंडांतर याचा अर्थ काय होतो रे, भीतीदायक संकट. अंडी पिल्ली म्हणजे गुप्त गोष्टी, गुप्त गोष्टी. 2019 मध्ये संपूर्ण जगावर ते कोविडचं संकट वगैरे आलं होतं, म्हणजे काय झालं होतं रे, गंडांतर आलं होतं. अंडी पिल्ली याचा अर्थ काय होतो, गुप्त गोष्टी. पुतना मावशी, पुतना मावशी याचा अर्थ दिसायला वरवर सुंदर, अंतर्मनातून कपटी स्त्री. बरेच लोक दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. दिसायला सुंदर, अंतर्मनातून, अंतर्मनातून कपटी स्त्री, कपटी स्त्री. अंतर्मनातून काय आहे, कपटी स्त्री. आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे, न टिकणारे, त्याला काय म्हणायचं, आळवावरचे पाणी. त्रिशंकू धड ना इकडे, धड ना इकडे, धड ना तिकडे, धड ना इकडे, धड ना तिकडे. हा जो प्रकार वगैरे आहे, या प्रकाराला काय म्हटलं जातं रे, याला म्हटलं जातं अलंकारिक शब्द. चौथ्या भागाचा जर विचार वगैरे केला तर चौथ्या भागामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द समूहाबद्दल, शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे कसं, की शेतकऱ्यांना दिले जाणारे सरकारी कर्ज, त्याला काय म्हटलं जातं. नाटकाच्या प्रारंभी जे काही परमेश्वराचं गुणगान गायलं जातं त्याला काय म्हटलं जातं. गावातील पाणी पुरवठ्याची जी जागा आहे, सर्व लोक बायका त्या ठिकाणी एकत्र पाणी भरतात, त्याला काय म्हटलं जातं. एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देणारा तो कोण असतो. म्हणजे हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पहिली बाजू म्हणजे शेतकऱ्यांना दिले जाणारे, दिले जाणारे, जाणारे सरकारी कर्ज, त्याला काय म्हटलं रे, तगाई शब्द आहे, तगाई. शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज तगाई. 2, नाटकाच्या प्रारंभी परमेश्वराची, परमेश्वराविषयी गायलेले, गायलेले गुणगान, गायलेले गुणगान, तर त्याला काय म्हटलं जातं रे, नांदी शब्द आहे. काय शब्द आहे, नांदी. मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, त्याला काय म्हणायचं, अन्नछत्र. काय शब्द आहे रे तो, अन्नछत्र शब्द आहे, अन्नछत्र. बरोबर. गावातील, गावातील एकत्रित, एकत्रित पाणी भरण्याची जागा, एकत्रित पाणी भरण्याची, भरण्याची जागा, त्याला काय म्हटलं जातं रे, त्याला काय म्हटलं जातं, पाणवठा. काय आहे, पाणवठा. एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देणारा, अनेक गोष्टीकडे, गोष्टीकडे लक्ष देणारा, लक्ष देणारा, त्याला काय म्हटलं जातं, अष्टावधानी. त्याला काय म्हटलं जातं, अष्टावधानी. एकाच वेळी अनेक गोष्टीकडे जो लक्ष देतो त्याला काय म्हटलं जातं, अष्टावधानी. ठीक आहे. पुढे पाहूया. हे कोणते शब्द झाले रे, हे कोणते शब्द झाले, पहा नीट. शेतकऱ्यांना दिले जाणारे, शेतकऱ्यांना दिले जाणारे सरकारी कर्ज, शेतकऱ्यांना दिले जाणारे सरकारी कर्ज, त्याला काय म्हटलं जातं, तगाई. बरोबर. नाटकाच्या प्रारंभी परमेश्वराविषयी गायलेले गुणगान, नांदी. मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, अन्नछत्र.
गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा. एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देणारा त्याला काय म्हणायचं? अष्टावधानी. याला म्हणायचं शब्द समूहाबद्दल एक शब्द. बरोबर. त्यानंतर पाचवी जी बाजू आहे त्या पाचव्या बाजूचा जर विचार वगैरे केला तर इथं पाहिलं तर त्याला काय म्हटलं जातं? सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द. सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द. आता सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द म्हणजे नेमकं कसं? तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याला म्हटलं जातं सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द. जसं हे पहा, आता इथे शब्द काय आहे? पाणी. पाणी. दुसरा शब्द घेतला पूर. पूर. तिसरा दिन. दिन. चौथा सूत. सूत. पाचवा शीर. शीर. सहावा पूज्य. पूज्य. आता या सगळ्यांचे उच्चार जर पाहिले तर सगळ्यांचे उच्चार सारखेच आहे, परंतु इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घेत असताना इथं पहा सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द. पाणी म्हणजे हात. पाणी याचा अर्थ होतो जल. पूर म्हणजे काय रे? गाव. आणि पूर म्हणजे पाण्याचा पूर. दिन म्हणजे दिवस. दिन याचा अर्थ काय होतो? दिवस. आणि दिन म्हणजे काय होतं? गरीब. दिन म्हणजे गरीब. सूत म्हणजे काय रे? मुलगा. आणि सूत म्हणजे काय? धागा. शीर म्हणजे काय? डोके. आणि शीर म्हणजे नस किंवा धमनी. पूज्य म्हणजे शून्य. काय पूज्य का मतलब होता है? शून्य. आणि पूज्य म्हणजे वंदनीय. वंदनीय, आदरणीय असा त्याचा अर्थ होत असतो. तर हा जो प्रकार वगैरे आहे या प्रकाराला म्हटलं जातं सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर सहाव्यानंतर सातवा जो काही भाग आहे, आता कितवा भाग पाहिला आपण हा? तर हा पाहिला पाचवा. त्यानंतर पुढे सहाव्या भागाचा जर विचार वगैरे केला तर सहाव्या भागाला म्हटलं जातं समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्द. आता समूहदर्शक म्हणजे जसं आपण पाहतो की गाई गुरांचा काय असतो? कळप असतो. कळप. तसा पक्ष्यांचा काय असतो रे? पक्ष्यांचा थवा. महिलांचे मंडळ. साधूंचा काय असतो? जत्था. काजूंची गाथन. बरोबर. मडक्यांची उतरंड. आणि मडक्यांचा ढीक पण असतो. बरोबर. नंतर पोत्यांची काय असते? पोत्यांची थप्पी. काय असते रे? पोत्यांची थप्पी. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हा जो प्रकार वगैरे आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं? समूहदर्शक शब्द. असे कितीही सांगता येतात. नाण्यांची चळत असते किंवा त्या ठिकाणी प्रवाशांची झुंबड वगैरे असते, आंब्याची राई असते. ठीक आहे. पुढे चला. मग समूहदर्शक शब्दानंतर पुढे आहे पिल्लू दर्शक शब्द. कितवा आकडा आहे? सहावा नंतर सातवा. पिल्लू दर्शक शब्द. आता पिल्लू दर्शक शब्दाचा विचार करत असताना इथं तुम्हाला पाहिजे जसे
आईचे लेकरू असतं. आईचं काय असतं रे? लेकरू असतं. तसे गाईचे काय असते? वासरू. मेंढीचे कोकरू. शेळीचे शेळी. शेळीचे काय असते? करडू. म्हशीचे काय असते? म्हशीचे रेडकू. बरोबर. घोड्याचे शिंगरू असते. घोड्याचे काय असते रे? शिंगरू. ओके. त्यानंतर वाघाचा बछडा. सिंहाचा छावा. हरणाचे पाडस किंवा शावक. काय असतं रे? शावक. नंतर खेचराचा खेचर. तट्टू. गाढवाचे शिंगरूच असते. घोड्याचं गाढवाचं शिंगरूच असतं. मग कोंबडी असेल, हत्ती असेल, मांजर असेल, उंदीर असेल, यांचं घुबड असेल, गरुड असेल, यांचं काय असतं रे? पिल्लू वगैरे असतं. काय असतं? पिल्लू. हेही लक्षात घ्यायचं आहे. मग पुढे जर पाहिलं, पिल्लू दर्शक नंतर पुढे आहे काय रे? त्या ठिकाणी ध्वनी दर्शक शब्द. कितवा आकडा आहे हा? 8वा. ध्वनी दर्शक शब्द. ध्वनी दर्शक याचा अर्थ जसा बांगड्यांचा किनकिनाट. बांगड्यांचा काय असतो? किनकिनाट. पैंजण छुम छुम छोम छुम छुम. पैंजणांची काय असते रे? पैंजणांची छुम छुम असते. बरोबर. बंदुकीचा आवाज कसा येतो? बंदुकीचा आवाज ठो ठो ठो. तलवारींचा आवाज कसा येतो? छन छनाट. तलवारींचा काय असतो? छन छनाट असतो. बरोबर. त्याच्यानंतर बेडकाचे काय असते? डरावणे. बेडकाचं काय असतं रे? डरावणं वगैरे असतं. बरोबर. याला काय म्हणायचं? ध्वनी दर्शक शब्द. पुढच्या भागाचा जर विचार वगैरे केला तर ध्वनी दर्शक शब्दानंतर पुढे आपण पाहतो की मित्रांनो, घर दर्शक शब्द. घर दर्शक. आता घर दर्शक शब्दाचा जर विचार केला, हत्तीचा काय असतं रे? हत्तीचा अंबार खाना. सिंहाची काय असते? सिंहाची गुहा. वाघाचं घर, वाघाची जाळी. वाघाची काय असते? जाळी असते. मधमाशांचे पोळे असते. मुंग्यांचे काय असतं? वारुळ असते. कोंबडीचे काय असतं रे? खुराडे. कोंबडीचे काय असतं? खुराडे. तर हा जो प्रकार वगैरे आहे, या प्रकाराला म्हटलं जातं घर दर्शक शब्द. काय असतात रे ते? घर दर्शक शब्द. पहा, विचार करा. ठीक आहे. पहा, हत्तीचा अंबारखाना, सिंहाची गुहा, वाघाची जाळी, माशांचे पोळे, मुंग्यांचे वारूळ, कोंबडीचे खुराडे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज या 29व्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले शब्द प्रकार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द,
त्याचबरोबर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनीदर्शक शब्द. थोडक्यात ही फक्त आपण काय केली, ओझरती आवृत्ती घेतली. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून शब्द प्रकारावरती 100% 5 ते 8 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शब्द प्रकारांचा अभ्यास केला. तुम्ही टेलिग्राम चॅनलला भेट दिली असेल, किंबहुना तुमचे इतर कोणी मित्र असतील, तुम्ही स्वतः असाल, तुमचे नातेवाईक असतील, तर त्यांना जरूर सांगा टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील भेट द्या. आमच्या वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्याच्याबद्दल नवनवीन संकल्पना असतात. त्या संकल्पना सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा ॲप तुम्ही डाउनलोड वगैरे करा. लवकरच आपण हा नवीन कोर्स घेऊन येत आहोत तुम्हाला अभ्यासासाठी, त्याचबरोबर तुमच्या करिअरसाठी. सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हॅपी थॉट्स. थँक्स. धन्यवाद.